काही दिवसानंतर मुहूर्त निघला या साडीला. हे ब्लाऊज मॅचिंग शिवलं. बापरे बाप. पहिले काय व्हायचं माहिती का, माझी आई जेव्हा माळ वगैरे विकायला जायची भाजीपाला विकायला, तेव्हा ती काय करायची, दोनच ब्लाऊज शिवायची, एक व्हाईट आणि एक ब्लॅक. परी जेवण कसं आहे, छान आहे का? छान आहे म्हणते ती. आणि पिऊ बघा जागीच आहे अजून. हा तुला एक ठेव ना, तुला एक ठेव ना भाजी. तिला दोन पाहिजे बाबा वाट्या. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर तुम्ही काल व्हिडिओची वाट बघितली असेल, पण काल व्हिडिओ नाही आला, कारण सांगतोय तुम्हाला. आणि आजच्या व्हिडिओचा विषय पण सांगतोय. तर काल असा विषय झालाय, म्हणजे काल म्हणजे ज्या दिवशी व्हिडिओ नाही आला त्या दिवशी व्हिडिओ शूट करतोय. तर आज आपल्या दुकानाला जे आहे 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 2 वर्षामध्ये दुकान खूप छान सपोर्ट भेटला आहे. खूप छान भारी वाटलं आम्हाला. तर दुकानाची सजावट वगैरे केली, त्याचा रील पण मी टाकणार आहे, पण तो आज नाही, उद्या, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघता त्या दिवशी येईलच. तर आजचा विषय असा आहे की मी आत्ता घरी आलेलो आहे. तिकडचं काही शूट घेतला नाही, कारण की तुम्हाला सांगतो काय झालं, ते वरचं बोर्ड जे होतं ना ते काढलं होतं खाली. ते 2 वर्षापासून पुसलंच नव्हतं, कारण की तिथं हात पुरतच नव्हता. तर ते आज आम्ही सगळ्यांनी मिळून काढलं आणि ते पुसलं. त्यामध्ये 2 वाजले, आम्हाला खूप त्रास झाला, पण ठीक आहे, एकदा साफ झालं. मस्त हार वगैरे लावला, केकचं सेलिब्रेशन केलं आणि आता मी घरी आलेलो आहे. आता आमच्या सगळ्यांना जे आहे ते जेवायला जायचं आहे बाहेर. तर सगळेजण येत आहे, पण आजी येत नाही आहे. आजीचं कारण काय ते आपण आजीला विचारूच या. चला. हा बेटा, मी काय करायलो, इकडे बघ तू माझ्याकडे. हा, पप्पाने काय आणलं तुला सांग. मग पप्पाला थँक्यू नाही म्हणली तू? वेलकम परी. तुझा ड्रेस पाहू दे, तू इकडे हो जरा, लांब हो, अशी ड्रेस बघू दे तुझा. लांब हो, लांब माग हो. हा, त्या दिवशी हा ड्रेस जो आहे ना, मला रडू रडू घेतला होता तिने. आणि या भीती रंगवलेल्या दिसते का, ह्या पोरीनेच रंगवलेल्या आहे त्या. कुठे जायचंय तुला? इकडे माझ्याकडे. कुठे जायचंय? हॉटेलमध्ये जेवण करायला? बापरे, तुला काय आवडतं खायला? गुलाबजामुन आईस्क्रीम म्हणाल ती. बाई ते जेवायचं नसतं, जेवायला काय आवडतं, खायला काय आवडतं तुला? गुलाबजामुन. अजून भाजी, मंचुरियन. बापरे. हा, इकडे आई बसलेली आहे आणि आजी आहे. आजीबाई तुम्ही का बरं येत नाहीये? थांब ना ग. पिऊ कोण उठ, पिऊला उठवलं बाबा झोपीतून, तिनं जायचंय म्हणून. तर ती तरी रडणच आता आहे ना. तिकडे घेऊन जा जरा, व्हिडिओ चालू आहे. हा, दे तिला जरासं दूध दे. नाही राहत आजी, नाही राहत. ती तिकडं आता नेलं आहे आणि तिकडं बसलेली आहे. इकडे आजीबाई आहे. आजीबाई तुम्ही काय येणार नाही, पण आजीबाईला काहीतरी आपण आणूया घरी. राहिला प्रश्न रोहिणी आणि रामचा. तर रोहिणी आणि राम घरी नाही आहेत. तर रोहिणी तिच्या माहेरी गेलेली आहे, ते तिकडून तिकडेच येणार आहे. त्यांच्या घरी थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, तिच्या वडिलाला वगैरे काहीतरी लागलं का काहीतरी झालेलं आहे थोडं. ते त्यांच्या व्हिडिओत वगैरे सांगतील, किंवा नाही सांगितलं तरी मला काही एवढी इन्फॉर्मेशन नाही आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत नाही आहे. तुम्ही विचारलं की रोहिणी आणि राम कुठे येतं, तर ते तिकडून तिकडेच येणार आहे. जालन्यात असल्यामुळे त्यांना यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे ते तिकडे येतात. त्यामध्ये हेडफोन दे बरं, त्याला काढून ठेवले असेल तर असा काही विषय आहे. त्यामुळे आता आपण लगेच निघूया. पिऊ पण उठलेली आहे, 8 वाजत आहे संध्याकाळी. आज यांना सुट्टी आहे स्वयंपाकाची, पण तरी तुम्हाला माझ्या घरचे लोक माहीत नाही आहे. लोक म्हणजे माझ्या घरचे फॅमिली मेंबर. ते घरी आल्यावर काही करायला लावू शकता, बेसनपोळी म्हणा, काही म्हणा, कारण की त्यांचं हॉटेलमध्ये पोट भरत नाही. मेन प्रॉब्लेम तो आहे. तरी देखील ते माझ्यासाठी येतात की चल बाबा येतो आम्ही सोबत. ते खूप भारी आहे. आणि आई पण तयार होऊन बसलेली. आईची साडी बघा एकदा, आणि मला सांगा आईची साडी तुम्हाला कशी वाटली. तर आई थांब बघू दे मला. हे दिवसानंतर मुहूर्त निघला या साडीला. हे ब्लाऊज मॅचिंग शिवलं. बापरे बाप. पहिले काय व्हायचं माहिती का, माझी आई जेव्हा माळ वगैरे विकायला जायची भाजीपाला विकायला, तेव्हा ती काय करायची, 2च ब्लाऊज शिवायची, एक व्हाईट आणि एक ब्लॅक. आलटून पलटून घालायची. अजून बी तेच करते ती कधी मध्ये, कारण की तिला मॅचिंग शिवायला जीवार येतं. कारण की 500 रुपये साडी म्हणलं 300 रुपये शिवायलाच लागतं. आई मग आता थोडं चांगलं आपण व्हिडिओ बनवतो, थोडं चांगलं साठी तेवढं करावंच लागणार तुम्हाला. एवढे पैसे कुठून आणून जा, ते नका विचारू बाबा मला कुठून आणायचं. अवघडच आहे तुमचं. 200 रुपये शिलाई ब्लाऊजची, 500 रुपये साडी द्यायची ना. मग काय होतंय नाही का. तुझं सोडा, आता आजी सुद्धा आता मॅचिंग घालते माहिती का.
नाही का आजी? मग आज परीच्या आणि आईच्या साडीचा कलर मॅच आहे. काय विषय काय विषय परी? परी मंचुरियन खाशीन का तू? ती माहिती का तिला जसं बोलायला आलेलं आहे ना त्याच्यानंतर पहिल्यांदा ती हॉटेलला जाते जेवायला. म्हणजे खूप दिवस झाले. किती दिवस झाले सण गेलो आपण? 1 वर्ष झालं. गेलोच नाही ना. 1 वर्षापासून आम्ही बाहेर जेवायला गेलोच नाही. म्हटलं चला आजचे दिवस जाऊया. हो तसं आता माझा डाएट चालू आहे पण आजचे दिवस सुट्टी देतोय. आज जेवण करेल मी. कोमल काय वाटतं तुला? करू का नको? करा ना. काय आता आयला काय दन वजन वाढायला लागत दिसा ना का तुम्हाला? कशाला वाढायला भाकरच तर खायला ज्वारीची. तसं नसतं आई. चहा सोडला भैया. जीवाला किती माराव रे? जीवाला मारायची गोष्ट नाहीये. वजन वाढलं तर मला कपडे येणार नाही. मग कसं माझे जुने कपडे आजी ढीक पडलाय कपड्याचा. मला येत नाही ते कपडे. काय कोण? हा ते सोडा. ते लोक हाय जाडे मस्त ते म्हणणं नाही पण आपण बी त्यांच्यासारखंच वागाव का सांगा? जास्त वजन कामच नाही आजी. माणूस वजनात राहिला तर माणूस व्यवस्थित राहतो. ती पिऊ दूध पेती. थांब जरासं तिला आवरू दे ना. पिऊचं होऊ दे मग. पिऊला आपल्या दिदीला घ्यायचं नाही सोबत? आपल्या दिदीला आमच्या बरोबर येली पप्पा बरोबर चालली. तू तुपल्या बरोबर तिला. तू आईन दादा सोबत या गाडीवर. अगं आईन दादाच्या गाडीवर ये. मी पिऊला घेतो. अगं 4 जण कसे बसणार गाडीवर? परी तू पण लहान वाण करते का? आता तू मोठी झाली ना. हा मग सोबतच चल ना. दादा पण येईल आई पण येईल ना. तू त्यांच्या गाडीवर बस ना. मी नेणार नाही. नाही तर तू माझ्या सोबत तू माझ्यासोबत थांब. घरी थांब. थांबते तुला. तुला मी चॉकलेट आणतो. हा घरी थांबते ना तू? घरी थांबते ना? यायचं म्हण लागली बघा. काय करायचं? किती नाटकी करते तू? किती नाटकी करते? तुम्हाला वाटत नाही हिरा राहिली पण हिरा राहिली हसायला लागली माहिती की? इकडे पूर्ण दाणे मोजून दाखवूया. 1 नेऊन टाकते त्याला खायला. आलेलो आहे हॉटेलमध्ये आणि पहिल्यांदा परी पिऊ जी आहे गाडीवर रडलेली नाहीये कारण की तिचं पोट फुल भरलेलं आहे. हो की नाही बा? हा हॉटेलमध्ये आली पहिल्यांदा पिऊ. काय विषय कोमल? किती दिवस झाला आलो नाही आपण? 7-8 महिने झाले का? बापरे बाप. थांब परी राहू दे. थांब बाहेर थांब. बाहेर थांब. डाल आणि सगळे सोबतच जाऊन मग. राहू दे परी आतमध्ये नको जाऊ. हा काही विषय होता का आज जेवायला जायचं? बरं रोहिणीची डिलिव्हरी झाल्यावर कोण नेतं तिला? पण तिला खायचं नाही 5-6 महिने बाहेरचं. हा ते बी म्हणा. काय तिला जायला का आता सप्टेंबर किती कोणता आता? मार्च एप्रिल मे 3-4 महिने जून जुलै मध्ये जाईन ती. आणि ती पण बाहेरचं खाणं तर बंद करायला लागतो. पोरी जात तरी सांभाळून घेते. पोरग झालं तर मग ते थैतेच नाचवून नाही का? त्यामुळे विषय. इकडं परी उभा आहे आणि इकडं कोमल आहे. आम्ही आई दादाची वाट पाहिलोय. लगेच जायचं आपल्याला. येऊ दे त्यांना आता नाही का? चला. तुम्हाला माहिती पापड कसे खातात? हे असे आहे बघा. हे बघा पापड असं खातात. परी छान आहे का? झालं का? तिला म्हटलं चल. म्हटलं परी चलती घरी. वरम भात खाऊ घाल तुला. वरम भात खातीन तू? नाही म्हणते घरी. ते 2 जण इकडे आलेले आहेत. काय रोहिणी आता परत कधी यायचं हॉटेलला? कधी यायचं कोमल? आहे का मिळ काही? 6 महिन्यांनी. माझ्या व्हिडिओ मध्ये सांगितलं रोहिणी एवढं रिक्षा बोलली. तिकडे सगळं बरं आहे का माहेरी? बरं आहे म्हणतात. तिकडे पिऊ झोपतीये बघा. मग साधी थोडीच येते बाबा. अवघड दमन खा ग.
नाही नाही पापडाचं पोट भरतं की थांबा घेऊ ना भाकर भाकर काही नाही जरशी. चला पापड खाऊन घरी आता. चला. परी जेवण कसं आहे? छान आहे का? छान आहे म्हणते ती. आणि पिऊ बघा जागीच आहे अजून. देतात ना प्याज वगैरे लाव ना. आणताय ना भेटत कसं नाही. हॉटेल आहे ना. हां खाल्लं वहिनी इथं कधी काढलं इथं कांदा कधीच खाल्ला नाही आपण. 3-4 दिवस खाल्लेलं आहे रे. नाही रे. तर हे काजू करी मागवलेली आहे, सोन वांगे आणि हे शेवगा मसाला. हा तुला एक ठेव ना, तुला एक ठेव ना भाजी. तिला 2 पाहिजे बाबा वाट्या. ठीक आहे देतो थांब. कसं आहे पोट भरलं का नाही? आई पिऊला घेऊन गेली जरा बाहेर. ते बघा आता हिचं जेवण झालं पटापट आवडती. हिचं जेवण झालं की तिला घेईन मग आई जेवण करेल. तर असा काही खेळ थोडा चालू आहे इथं. आलेलो आहे घरी. हा परी घ्या ते. आणि आजीसाठी आणलेली आहे डाळ खिचडी. आजी जेवण करते, कोमल इकडे दूध बनवते पिऊसाठी आणि पिऊ इकडे खेळते. हाय पिऊ तू कशी आहेस बा? कशी आहेस? थांब 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 सोड सोड परी हात हात नको हात. हा का बेटा हॉटेलला गेलती जेवायला? हॉटेलला काय खाल्लं तू? हा आता तिला भूक लागलेली परत, तर कोमल तिसाठी दूध तयार करते. आहे की नाही बा? हो की नाही? तुम्ही खाल्लं ना गोड आहे का? कसं आजी? चांगले उद्या दमादमाने जरा. आजीबाई हॉटेलला जेवायला येत नाही बाबा, उगा दैन होती अशी आजीचं म्हणणं आहे. नाही का आजी? कशी असती तू? कशी असती मला पाहून? हा द्या